नमस्कार मित्रांनो, राज्यातील टी बाधित शिक्षकांसाठी राज्य सरकारचा एक मोठा निर्णय येताना दिसत आहे. राज्यमंत्री भोयर यांनी विधिमंडळात एक घोषणा केलेली आहे. आता काय आहे ती घोषणा आणि राज्यातील टी बाधित शिक्षकांना या घोषणेमुळे काही दिलासा मिळणार आहे का? तसं तर मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून बघत आहोत की आता हिवाळी अधिवेशनात सर्व शिक्षकांचा धडक मोर्चा निघालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता गुरुवारी राज्यातील टी बाधित शिक्षकांसाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे टीईटी परीक्षा सर्वांना बंधनकारक झाल्याने 1.5 लाख शिक्षकांवर टांगती तलवार आपल्याला दिसत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शिक्षण राज्यमंत्री यांनी एक मोठी घोषणा केली आहे. चला तर मग काय आहे ती घोषणा सविस्तर बघूया. त्या अगोदर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षण, शिक्षक आणि शिक्षण सेवक व शिक्षण विभागाशी निगडीत सर्व अपडेट्ससाठी तसेच शिक्षक भरती व अन्य काही वेतन श्रेणीच्या प्रश्नांसाठी आपल्या चॅनलवर नेहमीच माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात. तर चॅनलला या सर्व बाबतींसाठी सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहिती जर आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत पाठवायची असेल तर व्हिडिओला शेअर करा. चला तर मग बघूया काय आहे आजचा आदेश. राज्यातील टी बाधित शिक्षकांच्या संदर्भात राज्य सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला. गुरुवारी सभागृहात बोलताना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील टी बाधित शिक्षकांसाठी राज्य सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे टी परीक्षा बंधनकारक झाल्याने जवळजवळ 1.5 लाख शिक्षकांवर टांगती तलवार ही आपल्याला दिसत आहे. पुढे आपण बघतोय मंत्री भोयर यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत राज्यातील शिक्षक संघटनांनी या प्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या टी अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. राज्यातील जवळपास 3 लाख शिक्षकांनी नोकरीवर लागत असताना टी परीक्षा दिली नव्हती. त्यामुळे आता त्यांना टी परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकांनी या विरोधात आंदोलनही केले होते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली आहे. या निर्णयामुळे 53 वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांना टी उत्तीर्ण करणे अनिवार्य झाले आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो शिक्षकांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांनी राज्य सरकारला या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी यासाठी शिक्षक संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी या प्रश्नी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यामुळे राज्य सरकारने आता याबाबतीत सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री भोयर यांनी गुरुवारी सभागृहात दिली. राज्य सरकारने शिक्षकांच्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करणार असून शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी महाधिवक्त्यांशी चर्चा करून सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. मात्र या आश्वासनावर समाधानी नसल्याने सभागृहात उपस्थित असलेल्या शिक्षक आमदारांनी सभात्याग केला. या निर्णयामुळे देशभरातील लाखो शिक्षकांवर परिणाम होणार आहे. सर्व शिक्षक आता या विवंचनेत आहेत की नोकरीच्या या अशा टप्प्यावर टीची ही परीक्षा पास करणे अनिवार्य असण्याचा हा निर्णय जणू काही आपल्यासाठी अन्यायकारक आहे. तर आता या सर्व पार्श्वभूमीवर आता आपण शिक्षकांच्या चिंतेत अजून भर पडते की यावर काही तोडगा निघतो हे आपण पुढील काही घडामोडीत बघणारच आहोत. तर ही जी आजची ही घडामोड आहे ती आपल्यासाठी खूप काही दिलासा देणारी आहे असं काही नाही. परंतु जर हस्तक्षेप याचिका राज्य सरकारने दाखल केली तर यावर काही ना काही तोडगा निघू शकतो असं यामागे आपल्याला दिसत आहे. तर अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि शिक्षक भरती किंवा या आंदोलनाविषयी अधिक माहितीचे व्हिडिओज आपल्याला माहिती करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.
आणि व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.